पिंपळगाव बसवंतमध्ये स्वस्तिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा सुसज्ज बालरोग विभाग सुरू। NICU, PICU सह अत्याधुनिक सेवा। MJPJAY आणि PMJAY योजनेअंतर्गत मोफत आणि स्वस्त उपचारांची सुविधा। पिंपळगाव बसवंत शहरातील सुप्रसिद्ध स्वस्तिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नव्याने सुसज्ज बालरोग विभाग सुरू करण्यात येत असून परिसरातील नवजात आणि बालरुग्णांसाठी ही अत्यंत दिलासादायक बाब ठरते आहे। या नव्या विभागामध्ये NICU आणि PICU यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। तसेच बालरोगांवरील सर्व समावेशक उपचार आणि बाल शस्त्रक्रिया या सेवा येथे उपलब्ध असतील। विशेष म्हणजे या सर्व सुविधा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। त्यामुळे गरजू रुग्णांना मोफत किंवा अत्यल्प खर्चात उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा मिळणार आहेत। स्थानिक पातळीवरच अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामीण आणि उपनगरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार आहे। नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे। या विभागासाठी डॉक्टर गौरव गीते, डॉक्टर अरुण गचाले, डॉक्टर मयूर चौधरी, डॉक्टर अभिषेक जमदाळे हे तज्ज्ञ डॉक्टर सेवा देणार आहेत। नमस्कार। आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती पिंपळगाव नगरीमध्ये स्वस्तिक हॉस्पिटल येथे महात्मा जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत नवजात शिशु अतिदक्षता विभागाची सुरुवात झालेली आहे आणि मी सर्व पंचक्रोशीतील नागरिकांना आवाहन करतो की या योजनेचा लाभ घ्यावा। या अंतर्गत नवजात शिशूंमध्ये होणारे गंभीर आजाराचा इलाज आता नाशिकमध्ये पाठवायची गरज न पडता पिंपळगावमध्येच होणार आहे। तरी मी सर्वांना आवाहन करतो की या योजनेचा लाभ घ्यावा। या योजनेमध्ये डॉक्टर गचाले, डॉक्टर जंजाळे, डॉक्टर मयूर चौधरी आणि डॉक्टर गौरव गीते यांच्या पुढाकाराने योजना कार्यान्वित होणार आहे। तरी मी सर्वांना आवाहन करतो या योजनेचा लाभ घ्या। पिंपळगावच्या आणि आजूबाजूच्या दिंडोरी तालुका, चांदवड तालुका आणि निफाड तालुका या सर्व तालुक्यातल्या नवजात बालकांना जन्म झाल्यानंतर काही त्रास झाल्यास आपल्याला नाशिक येथे हलवावं लागतं। त्या दरम्यान हलवण्याच्या दरम्यान बरेच वेळेस बाळ दगावते किंवा त्याचा त्रास वाढतो। तो त्रास आता आपल्या ह्या NICUच्या माध्यमाने कमी होणार आहे आणि बाळाला लगेचच आपल्या जवळच NICUची सुविधा पुरवण्यात येत आहे आणि सर्व स्तरांतल्या नागरिकांसाठी ही सुविधा आहे, ज्याच्यामुळे की त्यांना महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत जिथे आम्ही कोणत्याही प्रकारचे पैसे पेशंटकडून घेणार नाही, त्यामुळे त्यांना मोफत काचेच्या पेटीची सुविधा आम्हाला पुरवत आहे। सर्वांनी या सुविधेचा लाभ घ्यावा। अक्षय तृतीयेच्या ह्या पवित्र अशा मुहूर्तावर आम्ही स्वस्तिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत लहान मुलांसाठी म्हणजे जे नवजात बालकं असतात त्यांच्यासाठी ही काचेच्या पेट्यांची व्हेंटिलेटरची सुविधा केलेली आहे। मी गेल्या 20-22 वर्षापासून पिंपळगाव बसून तिथे प्रॅक्टिस करतो आणि गेल्या 4-5 वर्षापासून जेव्हापासून योजना सुरू झाल्या म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच पंतप्रधान जन आरोग्य योजना या माध्यमातून आम्हाला सर्व पेशंट नाशिकला पाठवावे लागायचे, पण आता निफाड तालुक्यातले हे पहिलेच हॉस्पिटल आहे की जिथे या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आणि आमची टीम म्हणजे मी डॉक्टर अरुण गचाले, डॉक्टर मयूर चौधरी, डॉक्टर अभिषेक जंजाळे आणि डॉक्टर गौरव गीते असे 4 जण मिळून आम्ही ती सेवा देणार आहोत। त्यामुळे नाशिक इथल्या निफाड तालुक्यातल्या आणि पंचक्रोशीतल्या सर्व नागरिकांना परत नाशिकला बाळांना घेऊन जायची गरज पडणार नाही अशी आशा मी व्यक्त करतो।